प्रतिक्रिया सुद्धा एबीपी माझावर आपण चालवली आहे, दिवसभर दिसली असेल, आता सुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला चालवली. त्यामध्ये आपण असं म्हणता की जर का जातीय धर्मांधवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, राज ठाकरे यांचं गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहता धर्मांध आणि जातीयवादी शक्ती ते नाही आहेत असं काँग्रेसला खरं वाटतंय का, आणि मग तुम्ही स्वागत करता का राज ठाकरेंचं? नाही, असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळा परिस्थितीने रूप आपल्या राज्याच्या देशाच्या गरजा काय आहे त्यानुसार सुद्धा भूमिका घेतल्या जातात. राज ठाकरे जेव्हा स्वतःचा पक्ष घेऊन आले त्यावेळेस ब्लू प्रिंट घेऊन आले होते. आपण काल पण याच्या संदर्भात चर्चा केली आणि एक विकासाचा मार्ग त्यांनी सांगितला होता. नंतर त्यांना कदाचित हिंदुत्वाचा मार्ग जो आहे तो त्यांनी याचा प्रयत्न केला, पुन्हा ते परत आलेले आपल्याला दिसतात. बरं, त्यामुळे आम्ही जेव्हा 2019 मध्ये आमची महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यावेळेस जर तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम पाहिलात आपल्याला दिसेल की घटनेचा सरनामा, आपल्या राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो आमचा पहिला आर्टिकल आहे. बरं, आता ज्यांना कोणाला राज्यघटना मान्य नसेल आणि पहिला सरनामा घटनेचा मान्य नसेल त्यांचा तो भाग निराळा. तसं पाहिलं तर मी काय किंवा विश्वास पाठकजी काय, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाण्यासारखं आमची परिस्थिती आहे. कारण त्या दोन भावांना डिसाईड करायचं आहे की त्यांना एकत्र यायचं आहे की नाही यायचं आहे, पहिले त्यांच्यामध्ये ती सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. बरोबर आहे. मुंबईचा आणि ठाण्याचा जेव्हा विचार होतो, जेव्हा तुम्ही मनसे किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार करता त्यावेळेस मग मुंबईचे प्रश्न आहे की मुंबईला कशा पद्धतीनं मुंबईचा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल, माझगाव गोदी असेल, आपली अनेक गोष्टी ह्या गुजरातमध्ये घेऊन जातात. आम्ही गुजरातच्या विरोधात नाही आहे, पण मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, मुंबईमध्ये सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे हेडक्वार्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे नॅचरली इथे असायला पाहिजे नव्हतं. बरं, आता डायमंड बोर्स गेला होता, ते आला, तर मुंबईची जनता नक्कीच हा विचार करणार आहे की मुंबईला कमी करून गुजरातला वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो व्यक्तिशः एक प्रकारची दुश्मनी आहे महाराष्ट्राची. बरं, हे आहे. त्यामुळे हे सर्व फॅक्टरी जे आहे हे फॅक्टर पण राज ठाकरेंना विचारात घ्यावे लागतील. कारण महाराष्ट्राचं हित म्हणजे काय आहे, पेपर लीक होत आहेत, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, एमपीएससीचा एक निकाल लागत नाही, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रासमोर आहे. आणि एक कोकणातून आवाज येतो आणि एक बोरीवलीतून आवाज येतो आणि ते बोरीवलीवाले सांगतात की आम्ही आग लावणार महाराष्ट्रात. अहो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, शिवशाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र. मला ते कळत नाही की महाराष्ट्राचा जिरेटोप जो आहे तो आपला स्वाभिमानाचा, आपल्या संवेदनशीलतेचा भाग आहे, तो रयतेनं दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. रयतेचं राज्य होतं, त्याचा जिरेटोप कधी आपले नरेंद्र मोदीजी घालतात. आज राज्याभिषेक होता आणि काल तिकडे रामदरबार केला अयोध्येमध्ये, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला आणि महाराष्ट्र लोण्याच्या थंड गोळ्यासारखा शांत बसला. आज आम्ही त्याच्यावर बोललो, हे कितपत योग्य आहे? मग या सगळ्या गोष्टीच्या विरोधात लढायचं असेल तर छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे, जे आपलं संविधान आहे, त्या विचारधारांनी जाणाऱ्या प्रत्येकाशी काँग्रेस सहमत आहे ना. नक्कीच त्याच्याशी दुमत असण्याचं अतुलजी, याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की या सगळ्या विषयात आम्हाला बोलायचं काहीच नाही कारण दोघे भाऊ आहेत, पण तसं नाहीये. त्याचं कारण तुम्ही काय किंवा भाजप काय, जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर त्याचे परिणाम थेट या 4 महानगरपालिका, MMRD रिजन आणि त्याच्या बाहेरचं म्हणाल तर पुणे आणि नाशिक सुद्धा यावर घडू शकतात, संभवू शकतात असं सध्या तरी म्हटलं जात आहे. जोडीला मग काँग्रेस सोबत जाणार की नाही, तो नॅशनल आणि इंटरनॅशनल आहे. मुंबईमध्ये काँग्रेस सोबत मग जायचं की नाही, म्हणजे मगाशी सांगायचं साक्षच काढायची झाली तर सुषमा अंधारे म्हणतायत, अतुलजी सुषमा अंधारे म्हणतायत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घेतला, उद्धव ठाकरेंनी भाजपचा हात, मनसेने जर का भाजपचा हात सोडला तर उद्धव ठाकरेंना सुद्धा कोणताही हात सोबत घ्यायची गरज पडणार नाही. ते समजून घ्या काय ते. मी पुढचा प्रश्न तुम्हाला त्या बाबतीतला विचारेन. मी जातो आता मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे. मृणालिनीजी, सगळा विषय आपल्या समोर आहे. गेली 20 वर्ष 2 दशकं तुम्ही मुंबईतलं आणि महाराष्ट्राचे राजकारण पाहताय. ही अशीच एक चर्चा राहील का खरंच यावेळी काहीतरी पुढचं पाऊल पडेल? अगदी खरं सांगायचं झालं